आणीबाणी एक अन्याय पर्व या पुस्तकातून आणीबाणीचे अन्याय पर्व नव्या पिढीसमोर. सांगलीत या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते टिळक स्मारक या ठिकाणी करण्यात आले. लोकशाहीची करण्यात आलेली गळचेपी याचे चित्र नव्या पिढीसमोर ठेवण्याचे कौतुकास्पद काम ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. पुढे गाडगीळ म्हणाले की आणीबाणी नेमकी काय होती ते नव्या पिढीला माहीत नाही. आणीबाणीच्या 51 वर्षानंतर या पुस्तकाच्या रूपाने ती माहिती लोकांसमोर आली आहे. जुन्या पिढीच्या आठवणीही त्यामुळे जागवल्या जाणार आहेत. ॲडव्होकेट कुलकर्णी यांच्या आणीबाणी एक पर्व याबद्दल लेखक म्हणाले की भारतीय राज्यघटनेनुसार प्रस्थापित झालेल्या सर्व लोकशाही व्यवस्था आणि यंत्रणा आणीबाणीच्या काळामध्ये नेस्तनाबूत करण्यात आल्या होत्या. सत्तेच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेमुळे आणीबाणीच्या 2 वर्षांमध्ये अनेकांनी यातना सहन केल्या, तुरुंगात सोसला. ते म्हणाले की लोकशाही, विचार स्वातंत्र्य, व्यक्ती आणि संस्थांना कायद्याने दिलेले अधिकार यांची गळचेपी झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अन्य समाजसेवी संघटनांनी त्याविरोधात केलेला संघर्ष अतुलनीय असा होता. प्राध्यापक अशोकराव घारपुरे यांनी गेल्या 10-12 वर्षातील नव्या विकास पर्वाचे चित्रणसुद्धा पुस्तक रूपाने लोकांसमोर यावे असे मत व्यक्त केले. आणीबाणी विरोधातील सत्याग्रहात पुढाकार असलेले श्रीकांत शिंदे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत केले. ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी आणि ॲडव्होकेट ऋषिकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद मराठे, डॉक्टर वा. वी. केळकर, जयंत रानडे, राजाभाऊ जोशी, सुभाष मालानी, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, प्रकाश आपटे, माजी आमदार नितीनराजे शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघसंचालक सुधीर चापोरकर, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, अनिल कुलकर्णी, राजीव गाडगीळ, डॉक्टर प्रसाद केळकर, सिद्धार्थ गाडगीळ, श्री तुळपुळे, सुभाष कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. आणीबाणी म्हणजे नेमके काय असते हे नव्या पिढीसमोर मांडण्याचे स्तुत्य असा प्रयत्न ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केला. सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील.